आदि तूच तूच सर्व ठाई आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई कशा पायी सांगू तुला कशा पायी सांगू तुला ठावे सर्व काही। नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेक कट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज आपण आलेलो आहोत नाशिक त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथे। श्री स्वामी समर्थ महाराज गोदावरी परिक्रमा करत असताना सन 1800 ते 1809 साली आता ज्या ठिकाणी गुरुपीठ बांधण्यात आले आहे त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते। त्र्यंबकेश्वरापासून जवळच सुमारे 21 एकरांवर हे गुरुपीठ बांधण्यात आलेले आहे। कार्तिक शुद्ध 7 1 नोव्हेंबर 1992 साली परमपूज्य गुरुमाऊली यांच्या हस्ते या भव्य दिव्य गुरुपीठाच्या बांधकामाचा शुभारंभ झाला होता। गुरुपीठ बांधताना सर्व सेवेकऱ्यांनी 1-1 रुपयाच्या दानाबरोबर श्रमदानही केले होते। आवडते आला की सगळ्यांना डायरेक्ट जेवायला घेऊन एकत्र मग आपण आपली पादत्राणे काढल्यानंतर आपल्याला पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली गेली आहे। येथे पाण्यामध्ये पाय स्वच्छ धुवून औदुंबराला 11 प्रदक्षिणा घालून आपण स्वामींच्या दर्शनाला जाऊयात। गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली वास्तुशास्त्राचा पुरेपूर अभ्यास करून वास्तुशास्त्राची सांगड घालून पिरॅमिडचा वापर करून हे भव्य दिव्य गुरुपीठ उभे राहिले। सह्याद्रीच्या कुशीत उभारलेलं हे भव्य दिव्य गुरुपीठ म्हणजे दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ महाराज सेवा मार्ग। परमपूज्य मोरेदादांनी दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाची स्थापना केली आणि त्यांचे कार्य
श्री गुरुमाऊली म्हणजेच अण्णासाहेब मोरे हे सार्थपणे पुढे नेत आहेत. हे गुरुपीठ सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी अविरतपणे खुले असते. स्वामी समर्थ महाराजांचे अनेक भक्त येथे दररोज दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी प्रसादालयाची भव्य इमारत आहे. एकाच वेळी 5000 भाविक महाप्रसादाचा लाभ घेतील एवढी मोठी प्रशस्त जागा येथे आहे. महाप्रसाद बनवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रे येथे आहेत. या ठिकाणी अन्नपूर्णा मातेची स्थापना केलेली आहे. अन्नपूर्णा मातेची आकर्षक अशी छान सुबक मूर्ती आहे. येथे येणाऱ्या भक्तांसाठी सेवेकरी निवास येथे आहे, जेणेकरून भक्तांची गैरसोय व्हायला नको. येथे त्यांची राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय केली जाते. अनेक रोगांवर रामबाण इलाज करणारी औषधे इथे बनवली जातात आणि ही आयुर्वेदिक औषधे 6000 पेक्षा जास्त केंद्रांमार्फत त्यांचे वितरण केले जाते. येथे अत्याधुनिक आयुर्वेदिक केंद्रामध्ये शिरोधरा, स्वेदन बस्ती, कटिबस्ती, हृदय बस्ती, नस्यक्रिया अशा विविध प्रकारची पंचकर्मे केली जातात. येथे बनवलेली आयुर्वेदिक औषधे इथे स्टॉलवर उपलब्ध असतात. आतापर्यंत लाखो कॅन्सरग्रस्त रुग्णांवर येथे उपचार केले गेले आहेत. याच भूमीमध्ये येथे सर्वात मोठे गुरुमाऊलींचं चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल उभे राहणार आहे, जेथे गोरगरिबांना मोफत सेवा देण्यात येणार आहे. मोठमोठे रोग जसे हृदयरोग, किडनी रोग, स्त्रीरोग, नेत्ररोग या सगळ्यांवरची शस्त्रक्रिया येथे मोफत केली जाणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची खाण्याची उत्तम सोय मोफत येथे केली जाणार आहे. तर मंडळी, नाशिक त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठाची मला मिळाली तेवढी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल मायलेक कट्टाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ पाहता येईल. तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.